मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. यासाठी केलं मोठा क्या बात है, क्या बात है. यासाठी केलं मोठा यासाठी केलं मोठा वाह, गायक वाह. यासाठी केलं मोठा जय हो, जय हो. क्या बात है, वाह गायक वादक शाबाश. प्रयत्नाला फळ मिळालं. जोरात वाजा, जोरात. कैलास महाराज हे आवाजच तेवढा गोड आहे बरं. हे अशी गाय प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नाला फळ कसं मिळतं ऐका. ते वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला फासावर द्यायचं. भगतसिंहाचं भगतसिंह माहिती आहे ना, राजगुरू भगतसिंह आणि सुखदेव भारत देशाच्या मातीसाठी त्यांना वयाच्या 23व्या वर्षी फाशीची शिक्षा झाली. आणि आताचं जे पाकिस्तान आहे ना, पूर्वी आपल्यामध्ये होतं. आणि त्या पाकिस्तानच्या लाहोरचं ते लाहोरच आपल्यामध्ये होतं पूर्वी. आणि त्या लाहोरच्या कारागृहात त्यांना जेरबंद केलं. जरा ऐका. कोणी म्हणावं मी परमार्थातला प्रयत्न केलाय आणि मला फळ मिळालंय शेवटचा दिवस गोड होण्याचं. ऐका. आणि आता त्या लाहोरच्या कारागृहामध्ये ती जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली होती. आणि फाशीचा दिवस आता 2-3 दिवसावर आला. 2-3 दिवसावर फाशी आली म्हणून त्यांची जन्म देणारी माता भगतसिंहाला भेटायला गेली. आई असते ना ती. असं कोणत्या देशातली माता आहे की तिचं लेकरू आता फासावर जाणार आहे. त्या माईनं त्या जेलमधला पोरगा पाहिला बरं का. आणि आपला पोरगा फासावर जाण्याचं चित्र तिला दिसलं आणि दहाय मोकलून ती माय रडायला लागली. माय ढसा रडायला लागली, माझा पोरगा फासावर जाणार आहे. ऐका मायबाप, त्या कठड्यातून भगतसिंहानं पाहिलं की आपल्या आईच्या डोळ्याला अश्रू आले. आणि आतून ते भगतसिंह म्हटले, मा ए मा रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, तू तो वीरों की माँ है ना, मैं तो शुरों की माँ है ना. माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, शुरों की माँ कभी रोती नहीं माँ. माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं रे माँ, माँ रोना नहीं माँ. भगतसिंह आतून म्हणत होते. ती आई बाहेरून म्हणत होती, भगत तू कधी कुणाचा बाप झाला नाही, तुला आईचं आणि बापाचं प्रेम कळणार नाही. 9 महिने 9 दिवस माझ्या पोटामध्ये वागवले रे मी तुला. माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून तुझा जन्म झाला आणि मला म्हणतो रडू नकोस. तर ते भगतसिंह म्हटले, मा याच्यासाठी रडू नको मा, कारण तू जर रडली ना मा,
तू जर रडली ना मा तर मला रडू येईल मा. आणि मा मला रडत रडत फासावरती नाही जायचं, मला हसत हसत फासावरती जायचंय मा. काय पोरगा आहे महाराज. आई निघून गेली, फाशीचा दिवस उजाडला आणि आता जेलर आणायला गेला. वेळ सकाळची होती. ऐका, कारागृहाचं कुलूप उघडलं. जेलरनं कारागृहाचं कुलूप उघडलं. दिवस जवळ आलाय, आता फासावर द्यायचंय. कारागृहाचं कुलूप उघडून तो जेलर आतमध्ये जातोय. पाहतो तर नवल, ज्याला फासावर द्यायचंय ना तो भगतसिंह व्यायाम करत होता महाराज. बैठका मारत होता, सूर्यनमस्कार करत होता. जेलरनं डोक्याला हात लावला. जेलर म्हटलं, हे भगत, अरे व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो, मी न्यायला आलोय तुला. व्यायाम जगण्यासाठी असतो राजा, शरीरासाठी. व्यायाम करून फायदा काय, मरायचंय 1 तासानं. तो भगतसिंह म्हटलं, बरोबर आहे जेलर तुमचं, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. माझा काय फायदा, मी तर मरणार आहे, तुम्ही न्यायला आलात. पण ते काय म्हटले, माझी आई मी लहान असल्यापासून मंदिरातल्या देवाची पूजा करते. माझी आई एक प्रयत्न करते, म्हटले परमार्थातला प्रयत्न करते. काय, रोज मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते. आणि माझी आई त्या टोपलीतले सगळे फुलं देवाच्या पायावर वाहत. मग त्या टोपलीतलं एक ताजं फुल बाजूला काढते, एक स्वच्छ फुल बाजूला काढते, एक न सुकलेलं फुल बाजूला काढते. आणि माझी आई प्रयत्नपूर्वक ताजंच फुल देवाच्या पायावर वाहते, सुकलेलं वाहत नाही. मी लहानपणापासून पाहिलंय, माझी आई तिचा प्रयत्न करत असताना ताजं फुल देवाला देते, स्वच्छ फुल देते, न सुकलेलं फुल देते. फरक एवढाच आहे जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. फरक एकच आहे, माझी आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे, मी देशाचा भक्त आहे. माझी आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, तर माझ्या देशासाठी आता मला जायचंय. मी असं सुकलेला बनून कसा जाऊ, नाराज बनून कसा जाऊ. मी व्यायाम करून जाणार, मी ताजा बनून जाणार. टंग. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शूरानी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जिंकावं गा जगून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव जगून मराव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ओ व्यायाम करतोय पोरगा आणि व्यायाम करून म्हणतोय जेलर ताजा बनून जाणार. परमार्थातला प्रयत्न केला आणि पोरगा फासावरती गेला. त्यानं म्हटलं पाहिजे, याजसाठी केला होता याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता, क्या बात है, क्या बात है. याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, गायक वा. याजसाठी केला होता.
साधक शाबास. प्रयत्नाला फळ मिळालं. जोरात वाजा जोरात. कैलास महाराज हे आवाजच तेवढा गोड आहे बरं. हे अशी गाय हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.